डॉलर बद्दल ह्या सीझनला तुम्ही बोला 7 शर्यती झाल्या. काय वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे पाळण्याचा? म्हणजे स्टार्टिंग पासून गती लावतो की मध्ये आल्यानंतर काय? स्टार्टिंग पासून पळतो. पुढं जेवढा असं थोडा अंतर राहिला ना, हां. तर मग तो जाम पळतो. म्हणजे कुठला पण बैल असू हो दे. ना. धागा हेच तोडतो पब्लिकचा असलं तरी. वैशिष्ट्याने मला हसायला येते त्या बैलाकडचं रूप बघून. कारण खूप चांगलं आकर्षक देखणं असं रूप आहे त्याचं. म्हणजे त्याच्याकडे लोकं बघ हसतात. हां, म्हणजे नाही लोकं हसण्यावर घेतात. पण तो त्याच्या हसण्यावर जाऊ नये हे वैयक्तिक माझं म्हणणं आहे. कारण कसं आहे बघा, त्याच्या हसण्यावर लोकं जातात ना फसतात. हां. हां. याच्याकडे हा ज्या गायीची पैदास होती, म्हणजे त्या गायीबद्दल तुम्हाला काही कल्पना वगैरे? गाय गावठी. त्या गावठी गाईला म्हणजे इंजेक्शनची पैदास आहे का वळूची पैदास आहे? काय याच्याबद्दल काय? काय माहित नाही त्यांच्याकडं. पण आम्ही म्हणजे असं तो त्यांनी काय केलं तर आपल्याला माहित नाही. पण ते आता ते सोडायला निघले ना. हां, गावठी गाय होती. पण हा फायदाच झाला. पैदास आहे. म्हणजे बहुतेक मला इंजेक्शनची इंजेक्शनची पैदास असावी. कारण कसं आहे प्युअर जर्सीमध्ये दिसते ना तो क्रॉसमध्ये नाहीये. क्रॉसमध्ये नाही. प्युअर इंजेक्शनची पैदास असलेली दिसते. हं, याचं आता काय पुढं काय नियोजन आता? त्याला आता उद्या नेणार आहे. कुठे? होय. गागोदा. गावोद्याला वगैरे शर्यती आहेत का? जमले त्यांचे. शर्यत म्हणजे काय बॅनर सोडला होता की त्यानं सोडला. बॅनर सोडला होता? मग त्या घरचा साथ पडणार आहे का? घरचं साधनं एक बैल पण आहे. एक बैल पण ओके, ओके. शक्यतो घरचा पण पळू शकतो. आणि आता बघा कुठल्याही गोष्टीचा मैदानात गेल्यानंतर तू त्याचे रंग दाखवतो. वादळापूर्वीची शांतता आणि वादळानंतर शांतता याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल वैशिष्ट्य. तो आतून पळतच नाही. पब्लिकने पब्लिक दोन्ही बाजू. दोन्ही पब्लिकनेच टाकलं तुम्ही. हां. हां, आजच्या काळामध्ये पब्लिकच्या बैलाला डिमांड देखील आहे. आणि पब्लिकला घाबरतो का? बिलकुल नाही. नाही. का लहानपणापासून तो म्हणजे असा म्हणजे सुट्टा मार्केटमध्ये फिरायचा असं काय? 2च महिने झालेत आम्ही घेऊन. घेऊन ओके. आणि 2 महिन्यातच त्याच्या 7-8 शेती झाल्या. 7-8 क्षेत्रामध्ये तुमचं नाव त्याने तुमच्या ग्रुपचं जे नाव आहे, ते नाव आजरामर ठेवायचं काम त्याच्या मार्फत त्याने चालू केलेलं आहे. जी तुमची परंपरा आहे, मुंड्याने चालू केली, ती परंपरा तो आपली पुढे चालू ठेवते. बरं पुन्हा पुढच्याला पण पालताना दिसेल परत. पण आता सध्या तो आजारी आहे थोडा. आजारी त्याच्यामुळे आम्ही म्हणजे त्याला काढलं नाही. आणि बघा एकदा एखाद्या धावणीला त्याच्या पाठीवरती हे पळतं. नाव करणार नाव बघा एखाद्या धावणीची एक इतिहास असतो, एक परंपरा असते. का एखाद्या धावणीला एखादा बैल घडला ना, का त्याच्या संगणरूपाने दुसरी बैल घडत जातात. मुंडाने 2 महिन्यातच 21 11 शर्ती जिंकल्या. 2 महिने. 2 महिन्यात. तर मुंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे नाव देखील खूप त्याचं मार्केटमध्ये आहे अजूनही. सेकंदाला पण पळाला. सेकंदाला पण ओके. या 3 फेऱ्यात कधी पळवला होता का? 3 फेऱ्याला पेडगावला. पण तो हे झालता. गाडी फॉल झाली. हां. ओके. कुठे पेडगावला? मोठं नियोजन केलं होतं म्हणजे. हां. मग त्याला पहिला कुठला होता तेव्हा? तिकडच होता. आम्हाला त्यांनी सांगितलेलं आणि त्यांचा टेम्पो-वेम्पो त्यांनी पाठवून दिला. आम्ही पहिल्यांदा घाटावर गेलो. ओके. आम्हाला म्हणजे तिकडचं काय माहित माहित नव्हतं. नव्हतं. पहिल्याच फेरीत झोपलं तेव्हा जुकाड मोडून टाकला अरे बाप! सुट्टीला. मग परत दुसऱ्या ह्याच्यातून सोडली आम्ही गाडी. म्हणजे त्यांनी त्याचे नाव दाखवलं तिथं दहशत आहे, ती दहशत दाखवली. कारण सुट्टीला थांबत नाही. त्याला 4-5 मागं माणसं लागतात. पुढं पण 2-3 लागतात. बापरे! म्हणजे सुट्टी करणं त्याची मोठी हां. सुट्टी मेकर म्हणून खूप काम कोण करतं त्याच्यावर? तो सोडतो जास्त करून. काय सांगाल दादा सुट्टी मेकर म्हणून तुम्ही त्या मुंड्याच्या बाबतीत तुमचा अनुभव काय सांगाल? सुट्टीला असं काय नाही. तो स्वतःला म्हणजे